नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण 80 प्रश्नांची जम्बो रिव्हिजन पाहणार आहोत मित्रांनो, प्रश्न आणि उत्तर स्वरूपामध्ये। ठीक आहे, 80 प्रश्न असणार आहेत। 80 पैकी तुम्हाला किती उत्तरे द्यायला जमत आहेत ते तुम्ही पाहायचं आहे। ठीक आहे, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे बघा, शक्ती हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, भारत व फ्रान्स। भारत व फ्रान्समध्ये शक्ती हा युद्ध अभ्यास पार पडलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे टिळक आणि आगरकर। पर्याय क्रमांक ए, आगरकर आणि टिळक या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, नारायण मेघाजी लोखंडे। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, भारताचे लोकपाल अजय खानविलकर आहेत तर महाराष्ट्राचे लोकायुक्त डॅश डॅश आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विद्यासागर कानडे। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 6 जून 1674। पुढील प्रश्न आहे, प्रशासकीय व्यवस्थेचा कणा खालीलपैकी कोणता असतो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मानवी संसाधन। पुढील प्रश्न आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजेच डॅश डॅश? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सत्तेचे विकेंद्रीकरण। पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक ए, सच्चिदानंद सिन्हा योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पैनगंगा। पुढील प्रश्न आहे, गेवरा ही खान कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड। त्यानंतरचा प्रश्न आहे, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सोडियम बायकार्बोनेट। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश 4 किमी असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? किती आहे क्षेत्रफळ? 3,07,713 आणि क्षेत्र व्यापलेलं आहे 9.36। त्यामुळे पर्याय क्रमांक बी, 3,07,713 9.36 हे योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? कुठला आहे? पर्याय क्रमांक ए, तारा मासा, याला स्टारफिश असं देखील म्हटलं जातं। पुढील प्रश्न आहे, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नैनिताल। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणती कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंगसाठी लागणारे इंधन तयार करणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड। पर्याय क्रमांक डी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड। पुढील प्रश्न आहे, भारताचा 85वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पी श्याम निखिल। पुढील प्रश्न आहे, ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशात आयोजित केला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश। त्यानंतरचा प्रश्न आहे, चपचारकूट हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मिझोरम। त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश डॅश व्हावी लागते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, रूपांतरित। त्यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी खालीलपैकी कोणते घटक आवश्यक आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू। त्यानंतरचा प्रश्न आहे, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, क्लोस्ट्रिडियम।
त्यानंतर प्रश्न आहे डॅश डॅश येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीच्या ध्रुवांवर. पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न आहे कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी चीन. पुढील प्रश्न आहे युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी व्लादिमीर झेलेन्स्की. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जलसंधारण. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ नाव देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी महादेव. पुढील प्रश्न आहे पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम असते. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आहे देशातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून कोणत्या गावास ओळखले जाते. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मोढेरा. पुढील प्रश्न आहे भारत गगनयान मोहिमेअंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 4. पुढील प्रश्न आहे कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश. त्यानंतर प्रश्न आहे संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीकाठी वसली आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी प्रवरा. पुढील प्रश्न आहे अजिंठा व वेरूळ ही प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिद्धांताशी संबंधित आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यानंतर प्रश्न आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10% आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 103 नंबरची घटनादुरुस्ती. पुढील प्रश्न आहे एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी लोकसभा अध्यक्ष. पुढील प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणते रशिया या देशाचे चलन आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रुबल. त्यानंतर प्रश्न आहे पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक डी 1964 मध्ये पदावर असताना मृत्यू झालेला आहे. पुढील प्रश्न आहे हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी बासरी. पुढील प्रश्न आहे त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आगरतळा. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी नेदरलँड हेग या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे 6G इंटरनेट सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी फुटबॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे 2023चा मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीस जाहीर झालेला आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी रिंगाण. त्यानंतरचा प्रश्न आहे बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सच्चिंद्रनाथ सन्याल. त्यानंतरचा प्रश्न आहे आशिया कप स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली होती. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 1984.
त्यानंतरचा प्रश्न आहे ओपेक ही संस्था कशा संदर्भात कार्य करते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए खनिज तेल. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आहे वित्त आयोग व अध्यक्षाबाबत चुकीची जोडी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही, म्हणजेच सर्व जोड्या बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मिथेन प्लस CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकून दिले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए दीप्ती जीवनजी. पुढील प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी येवला नाशिक. पुढील प्रश्न आहे भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए नदी. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 24. त्यानंतरचा प्रश्न आहे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सुभाषचंद्र बोस. त्यानंतर प्रश्न आहे व्हिएतनामचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए तो लाम. पुढील प्रश्न आहे निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सुरत 1907. पुढील प्रश्न आहे राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी केशवानंद भारती खटला 1973. पुढील प्रश्न आहे महिला आशियाई चषक 2026 खालीलपैकी कोठे पार पडणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे शिसे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी PB. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे IPL 2024चा विजेता संघ कोणता बनला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी कोलकाता नाईट रायडर्स किंवा KKR. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक कोणाला म्हटले जाते? याचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी रॉबर्ट क्लाइव्ह. पुढील प्रश्न असणार आहे दियामेर बादशाह हे धरण सिंधू नदीवर कोणता देश बांधत आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न आहे यूट्यूबचे सध्याचे CEO कोण आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी नील मोहन. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वृद्ध भारतीय महिला कोण ठरली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ज्योती रात्रे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ठाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे चपराळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गडचिरोली. त्यानंतरचा प्रश्न आहे बिहारचे दुःखाश्रू खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कोसी. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी राजेंद्र प्रसाद.
त्यानंतर प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जे थॉम्सन. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी लखनौ. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे सोनेरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी फळे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे समान नागरी संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कलम 44. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे पहिला महिला T20 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला होता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी इंग्लंड. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए माणिक गोडघाटे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे काळ्या मातीत मातीत तिफण चालते हे गीत कोणी लिहिले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए विठ्ठल वाघ. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण 80 प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे, 80 पैकी किती उत्तरं द्यायला जमलेले आहेत तुम्हाला ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला बघा 80 पैकी कमीत कमी 75 तरी उत्तरं द्यायला जमली पाहिजे. जे व्हिडिओ आपले मित्र जे आहेत ते डेली जे पाहत आहेत त्यांना बघा 80 पैकी 75 जे काही हे आहेत उत्तरं योग्य आहेत ती द्यायला जमली पाहिजे. ठीक आहे, अशी मी अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, तर 80 पैकी किती भेटलेत ते नक्की कमेंट करून सांगायचं आहे मला. ठीक आहे, डेली आपण आपल्या चॅनलवर हे जे प्रश्न आहेत ते स्पष्टीकरणसहित खोल सखोल आणि महत्त्वाच्या स्पष्टीकरणासहित पाहत असतो. ठीक आहे, आणि आठवड्याला त्या प्रश्नांची रिव्हिजन तसेच दररोजच्या व्हिडिओची दररोज रिव्हिजन देखील घेऊन येत असतो, जेणेकरून मित्रांनो जे प्रश्न आपण घेतोय ते पूर्णतः तुमचे पाठ होऊन जातील. ठीक आहे, तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, याची PDF जर हवी असेल तर कमेंट करा, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकूया ज्याचं नाव आहे मराठी GK विथ RD. ठीक आहे, मराठी GK विथ RD असं नाव आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. ठीक आहे, तिथे आपण हा PDF प्रोव्हाइड करूया 80 प्रश्नांचा. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. अभ्यास आणि ग्राउंड जोरात चालू राहू द्या. धन्यवाद.